मित्रांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की तुमच्या जोडीदाराला शरीर संबंधांदरम्यान खरोखरच पूर्ण समाधान मिळालंय की नाही? पुरुषांच्या बाबतीत हे समजणं खूप सोपं असतं, पण महिलांचं काय? आज आपण याच रहस्यमय आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जे बऱ्याच पुरुषांना माहीतच नसतं. महिला जोडीदाराच्या बाबतीत पुरुषांसारखा कोणताही थेट आउटपुट नसतो. म्हणजे जेव्हा एखादा पुरुष स्खलित होतो तेव्हा शरीरातून काहीतरी बाहेर येताना दिसतं आणि तो त्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. त्यावरून समजून येतं की तो समाधानी झाला आहे. पण महिला जोडीदाराचा असा कोणताही आउटपुट नसतो की समाधान मिळाल्यावर तिच्या शरीरातून अशी कोणती गोष्ट बाहेर पडेल. जर स्क्वर्टिंगची गोष्ट करायची झाल्यास 100 पैकी एका महिलेलाही ते होत नाही. आणि जर होत असेल तरी बऱ्याच महिलांना समजतच नाही की त्या तसं करत आहेत. ते म्हणजे काय ते मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन. आपण इथे सामान्य स्रावाची गोष्ट करत आहोत. महिला जोडीदाराचा आउटपुट पुरुषांसारखा नसतो. म्हणूनच आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की जेव्हा एखादी महिला समाधानी होते, जेव्हा तिला सुख मिळतं, संतुष्टी मिळते, तेव्हा ती कशी प्रतिक्रिया देते. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगेन. जर तुम्ही या गोष्टी रिलेट करू शकलात ना, तर तुम्ही नक्कीच हसाल आणि म्हणाल, अरे, माझी जोडीदार पण असंच करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी आहे तुमची होस्ट डॉक्टर नमिता पाटील आणि आज आपण बोलणार आहोत सुख मिळाल्यावर महिलांची प्रतिक्रिया कशी असते. सगळ्यात पहिली गोष्ट, महिला जोडीदाराची प्रतिक्रिया पुरुषांसारखी नसते किंवा महिलांची जी संवेदनशीलता असते, त्यांना जे सुख मिळायचं असतं तेही पुरुषांसारखं नसतं. पुरुष खूप लवकर तयार होतो आणि खूप लवकर स्खलितही होतो. त्यामुळे त्याची जी भावना आहे, त्याची जी संवेदनशीलता आहे ना, ती अचानक असते. म्हणजेच थोडं घर्षण मिळाल्यावरच त्याला ती संवेदनशीलता मिळायला लागते. आणि ज्याचा वेळ खूप कमी आहे तो लगेच स्खलित होतो. तर हे खूप मर्यादित वेळेसाठी असतं. पण महिलांच्या बाबतीत मात्र हे थोडं वेगळं आहे. महिलांमध्ये हे हळूहळू वाढतं आणि मग ती संतुष्टीच्या पातळीपर्यंत पोहोचते. ठीक आहे, त्यामुळे तिची प्रतिक्रियासुद्धा अशी अचानक बॉम्ब फुटल्यासारखी असू शकत नाही. 1. ओलावा आणि शारीरिक बदल. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया जी असते जेव्हा तिला सुख मिळत असतं, जे हळूहळू मिळायला सुरुवात होते, ते म्हणजे तिचा ओलावा. मित्रांनो, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही तिला उत्तेजित करता तेव्हा ती थोडी ओली होईल. मग तुम्ही पाहाल की जेव्हा तुम्ही जवळ जाता, हळूहळू चांगल्या स्थितीत, चांगल्या पद्धतीने, खूप वेगाने नाही पण हळूहळू, जेव्हा तुम्ही एका चांगल्या स्थितीत तिला आरामदायक करून जवळ जाता, तेव्हा ती अधिक ओली होत जाते आणि आणखी ओली होत जाते. तो भाग इतका लवचिक आणि इतका निसरडा होतो की तुम्ही ते अनुभवू शकता की तिची योनी पूर्णपणे ओली झाली आहे. हे सगळ्यात पहिलं लक्षण असतं की तिला सुख मिळतंय. दुसरं लक्षण म्हणजे तुम्ही तिच्या शरीरात अचानक आणि हळूहळू बदल पाहाल. जसे की सुरुवातीला ती सामान्य वागते, तुम्हाला सामान्यपणे मिठी मारते, पण जेव्हा तिला सुख मिळायला सुरुवात होते, तिची संवेदनशीलता वाढायला लागते, तेव्हा ती तुम्हाला घट्ट मिठी मारते. काही महिला अशा असतात ज्या अगदी वेड्यासारख्या आपल्या जोडीदाराला चुंबन घेतात, घट्ट मिठी मारतात, स्वतःचे पाय अजून जास्त पसरवतात. ज्या महिला थोड्या धाडसी असतात त्यांची प्रतिक्रिया मग वेगळ्या प्रकारची असते. त्या स्वतःहून बोलतात की असं कर, हे छान वाटतंय, या पद्धतीने छान वाटतंय, या स्थितीत कर, त्या स्थितीत कर, या कोनातून कर, हे बोल, ते बोल. तर त्या स्वतःहून बोलायला सुरुवात करतात. अनेक शब्दांचा वापर करू लागतात. काही जणी तर अपशब्दांचा सुद्धा वापर करतात. ही त्यांची प्रतिक्रिया असते. मी असं म्हणत नाहीये की हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. हे हळूहळू होतं, पण नक्की सुरू होतं. महिला जोडीदार जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रकारे स्खलित होत नाही. त्यामुळे तिची जी समाधानाची पातळी असते ना, ती अगदी हळूहळू अशी वाढत जाते. आपल्या खाजगी अवयवाला स्पर्श करणं किंवा ती स्वतः तुम्हाला तिच्या मांड्यांमध्ये घट्ट पकडते, कारण तिला त्या भागात संवेदनशीलता जाणवत असते. ती तुम्हाला मांड्यांनी घट्ट पकडू शकते किंवा तिच्या क्लिटोरिसला पकडू शकते. ज्या महिला थोड्या लाजाळू असतात त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया न येणं साहजिक आहे. सगळ्याच महिला धाडसी नसतात. सगळ्याच महिला अशी उघड प्रतिक्रिया देत नाहीत. काही महिला अशा असतात ज्या फक्त डोळे बंद करून घेतात. त्या फक्त तो क्षण एन्जॉय करतात, कारण लाजाळू महिलांकडून प्रतिक्रिया खूप कमी येते. पण याचा अर्थ असा नाही की तिला समाधान मिळत नाहीये. ती फक्त शांतपणे त्याचा आनंद घेत असते आणि ती स्वतःहून काही करो वा न करो, तिचं शरीर नक्कीच प्रतिक्रिया देतं. तीच गोष्ट आहे की तिचा ओलावा इतका जास्त वाढतो कारण तिचं शरीर जेवढी संवेदनशीलता अनुभवते तेवढंच शरीराला वाटतं की यात अजून सुख मिळावं. त्यामुळे अजून स्राव व्हायला लागतं आणि जास्त लवचिकता आणि जास्त ओलावा निर्माण होतो. ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, थोड्याफार हलक्या फुलक्या आवाजांच्या प्रतिक्रियासुद्धा महिला नकळतपणे देतातच.
तोंडातून आवाज निघूनच जाणं किंवा घट्ट पकडणं या सगळ्या गोष्टी अगदी सामान्य आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही समस्या किंवा प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. बाय बाय.